नमस्कार मित्रांनो, गुन्हेगारी क्राईम स्टोरी चॅनलवरती सर्वांचं स्वागत आहे. जुने प्रेम, गेट टुगेदर कार्यक्रम, 3 मुली आणि नवरा. तर काय आहे पूर्ण स्टोरी ती बघण्यासाठी चॅनलला आपलं सबस्क्राईब नक्की करा. चॅनलचं नाव तर तुम्हाला माहीतच आहे, गुन्हेगारी क्राईम स्टोरी. तेलंगणा, रचिता रंगारेड्डी आणि तिचा बॉयफ्रेंड, जुनं प्रेम, तो शाळेतला शिवा, आणि तिचा नवरा जो असतो त्याचं नाव असतं चेन्नैया. तर रचिता आणि चेन्नैया दोघं नवरा बायको असतात. तर त्यांना 2 मुलं आणि 1 मुलगी असते. सुखी संसार असतो, सगळं छान चाललेलं असतं. चेन्नैयासुद्धा खूप चांगला असतो. रात्रंदिवस मुलासाठी आणि बायकोसाठी कष्ट करत असतो. रचिता ही शाळेमध्ये असते. लग्न झाल्यानंतर चेन्नैया तिला शाळेमध्ये जॉबला लावून देतो चांगल्या ठिकाणी. तर सगळं व्यवस्थित चालू असतं. 3 मुले असतात. चेन्नैया हा नाईट शिफ्ट असतो, नाईट ड्युटी करत असतो तो. सगळं व्यवस्थित असतं. तर गेट टुगेदरचा कार्यक्रम असतो. रचिताला कॉल येतो. तर सगळी तिची जायची तयारी असते. आता जुने कार्यक्रम आल्यानंतर जुनं मित्रमैत्रिणी भेटणार, गाठभेटी होणार सगळ्यांच्या. एका दृष्टीने चांगलं पण आहे आणि वाईट पण आहे. पण चांगलं घ्यायचं का वाईट घ्यायचं ते आपल्या हातात आहे. तर रचिताला तिचा शाळेतला प्रियकर भेटतो. त्याचं नाव असतं शिवा. तर चेन्नैया हा रचितापेक्षा 20 वर्षांनी मोठा असतो. पण त्याचा स्वभाव चांगला असतो. त्यामुळे आणि कष्टाळू असतो, त्यामुळे त्याचे घरचे रचिताचं लग्न लावून देतात. चेन्नैयाचं पहिले लग्न झालेलं असतं, पण त्याची बायको डिलिव्हरीमध्ये वारलेली असते. त्यामुळे तो दुसरं लग्न करतो. हिला रचिताला काही तिचा नवरा एवढा आवडत नसतो. पण घरच्यांच्यामुळे लग्न केलेलं असतं, त्यामुळे त्यांचा संसार चालू असतो. पण तिला गेट टुगेदरच्या कार्यक्रमामध्ये तिचा मित्र भेटतो शिवा. परत दोघां एकमेकांना नंबर देतात. त्यांचे कॉन्टॅक्ट चालू होतात. तर असेच 6 महिने जातात. रचिता म्हणते की मला तुझ्याबरोबरच राहायचं. तर शिवा म्हणतो, तुला जर माझ्याबरोबर राहायचं असेल तर तुझ्या नवऱ्याला घटस्फोट दे. आता तिच्याकडं ऑप्शन नसतं, कारण तिचा नवरा चांगला असतो. तिला वाटतं काय सांगावं, कारण की घटस्फोट घेता येईल, पण मुलं असतात आणि नवरासुद्धा चांगला असतो, सगळ्यांना माहीत असतं. ती काय करते, दोघंजणं, तुझा बॉयफ्रेंड असतो शिवा आणि रचिता, दोघंजणं प्लॅन करतात. तर दही भात करतात. तर झोपायच्या वेळेस ती मुलांना खायला देते. मुलं खाऊन झोपतात आणि तीसुद्धा खाते, पण ती थोडाच खाते आणि नवऱ्यासाठी पण ठेवते. तर मग झोपी जातात. अचानक ती नवरा घरी येतो. नवरा काही तो खातच नाही. तो खात नसतो, त्याला नाईट ड्युटी असते, पण तो खात नाही. पण हिला उलट्या व्हायला लागतात रचिताला. तर तिला हॉस्पिटलला घेऊन जातो आणि मुलं गाढ झोपलेले असतात. तर कसे झोपलेले असतात, तर ही काय करते, त्यांना दही भात खाऊ घातल्यानंतर जो मोठा मुलगा असतो साई कृष्णा, गौतम 8 वर्ष आणि मधुप्रिया 10 वर्ष, असे 1 मुलगा आणि 2 मुलं. ती काय करते, पहिले मोठ्या मुलाचं उशीने तोंड दाबते. त्यानंतर दुसरा मुलगा गौतम, त्याच्यानंतर मधुप्रिया, असं तिघांचं उशीने तोंड दाबून मारून टाकते. त्यानंतर नवरा घरी येतो. नवऱ्याला वाटतं मुलं आता झोपलेली आहेत. तर बायको तिने पण थोडंसं खाल्लेलं असतं. तिचा प्लॅन असतो ह्या चौघांना संपवायचा, पण नवरा काही खात नाही, कारण नवऱ्याला द्यायचं असतं ड्युटीला, तो नाही खात. तर त्यानंतर मग ती नाटक करते, मला उलट्या होते असं तसं. मग तिला हॉस्पिटलला नेतो नवरा. त्यानंतर मुलांना पण घेऊन जातो. तर मुलांना नेतो. नंतर डॉक्टर पोलिसांना कळवतात. रिपोर्ट येतात. रिपोर्टमध्ये असतं की त्याच्या जेवणामध्ये विष घालवलं म्हणून. मग नंतर
पोलिस सगळी चौकशी करतात. त्यांचा संशय चेन्नईवर जातो, कारण चेन्नईला काही झालेलं नसतं. पण चेन्नई म्हणतो मी खाल्लंच नव्हतं, मी काही केलंच नाही. नंतर मग त्यांना असं वाटतं बायकोनी खाल्लं होतं तर तिला मुलं तर जागेवर गेले, मग बायकोला कसं काही झालं नाही रचिताला. मग रचिताची पण चौकशी करतात पोलिस. तेव्हा तिच्या बोलण्यातून पोलिसांना संशय येतो. पोलिस तिची कचून चौकशी करतात तेव्हा ती सांगते मीच मुलांना मारलं म्हणून. पहिले खाण्यामध्ये ती बोलते माझा मित्र शिवा आणि आमच्या दोघांचा प्लॅन होता, आम्हा दोघांना लग्न करायचं होतं म्हणून मी हे सगळं काही केलं. आमचं दोघांचं एकमेकावर प्रेम आहे. तर तुम्हाला काय वाटतं स्टोरीतून कमेंट करून नक्की सांगा. तर आपल्याला कोणाला बदनाम करण्याचं येतो नाही, येतो फक्त एवढंच आहे की अशा घटना घडू नये. तर प्रेम म्हणजे काय असतं, दुसऱ्याच्या आनंदामध्ये आपला आनंद असतो. पण यांनी फक्त दोघांनी स्वार्थ बघितलं एकमेकांचा आणि निष्पाप मुलांचा जीव गेला. तर असं कोणी करू नये. नवरा आवडत नव्हतं तर 3 मुले झाले कसं काय? हिला प्रेम नाही म्हणत, त्याला वासना म्हणतात. तर तुम्हाला काय वाटतं मित्रांनो, या स्टोरीतून कमेंट करून नक्की सांगा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. थँक्स फॉर वॉचिंग. धन्यवाद.